नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत असेल, आत्तापर्यंत आपण पुण्यातील बरीच प्राचीन मंदिरे कव्हर केली आहेत. तर आज आपण अशाच एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. त्या मंदिराचं नाव आहे लक्ष्मीश्वर महादेव मंदिर. हे मंदिर पुण्यातील रास्तापेठेत आहे. मी आहे सध्या मांजरी येथे. इथून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. तर चला तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊया. तर त्या मंदिरात निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेअर करून पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ लागला होता, आज आपण त्या मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, जवळपास 15 ते 16 किलोमीटर प्रवास करून फायनली आपण पुण्यातील रास्तापेठेत असणाऱ्या या लक्ष्मीश्वर महादेव मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. तर हे आहे मंदिराबाहेरचा प्रवेशद्वार. तिथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरेच वाहनं लावलेली दिसतात आणि हे आहे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. पुण्यातील रास्तापेठेतील प्रसिद्ध रास्तेवाड्याच्या परिसरामध्ये हे पेशवेकालीन श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपल्याला भव्य असं हे नंदी मंडप दिसतं. वारसा वैभवाची साक्ष देणारं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आतमध्ये नंदीची मूर्ती आहे. काळा पाषाणातील सुंदर असं कोरीवकाम केलेलं हे नंदी आहे. इसवी सन 1786 मध्ये रास्तेवाड्यात राहणारे रास्ते वंशजाचे सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी हे शिवमंदिर बांधले. तुम्ही बघू शकता याची रचना कशा प्रकारे केली आहे. तर आता आपण या मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही या भिंती बघितल्यानंतर समजलं असेल किती प्राचीन हे मंदिर आहे. वरती आपल्याला देवदेवतांच्या मूर्त्या दिसतात. थोडासा प्रकाश अंधुक असल्यामुळे स्पष्ट आपल्याला दिसत नाही. अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. या ठिकाणी ही वेळ लिहून ठेवलेली आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याआधी बाहेरच्या सभामंडपामध्ये बऱ्याच देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. तर यांचे आपल्याला दर्शन करायला भेटतं. तर या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आहे. या बाजूला देखील बऱ्याच देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. काचेवर कुणी दूध वगैरे टाकू नये किंवा तेल वगैरे टाकू नये असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी देखील एक देवाची मूर्ती आहे आणि हे आहे गर्भगृहाचं प्रवेशद्वार. वरती ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं याचं बांधकाम केलेलं आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यानंतर फुलांची सजावट असलेलं हे प्रसन्न असं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप सुंदर अशी या शिवलिंगाची सजावट केलेली आहे. आजूबाजूला फुलांची आरास देखील घातलेली आहे.
आणि याच गर्भगृहामध्ये पार्वती देवीची देखील मूर्ती आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता। तर हा आहे वरचा व्ह्यू गर्भगृहाचा। तर या ठिकाणी ही पार्वतीची मूर्ती आहे। प्रसन्न अशी ही पार्वती देवीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि याच गर्भगृहामध्ये त्रिशूळ आणि भगवान शंकराचं हे डमरू आणि खालती शंख देखील आहे। दर्शन झालेलं आहे आपलं। आता आपण जाऊया सभा मंडपामध्ये, त्या ठिकाणी काही भक्तजन बसलेले आहेत। या सभा मंडपामध्ये हे कमळ आपल्याला दिसतं। तर हे मंदिराचं जे बांधकाम दगडी असून मराठकालीन स्थापत्याची एक झलक आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आता आपण आलोय मंदिराच्या बाहेर। तर तुम्ही बघू शकता वरती या मंदिराची आणखी सुंदरता वाढवली जात आहे। वरती काट्या देखील बांधलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता या मंदिराची बांधकाम देखील चालू आहे। तर या मंदिराच्या मागच्या बाजूला देखील छोटी छोटी मंदिर आहेत। तर या ठिकाणी देखील एक मंदिर आहे, श्री दत्ताचं हे मंदिर आहे। याच मंदिराच्या बाजूला आणखी एक मंदिर आहे। आतमध्ये बघूया कुठली मूर्ती आहे। तर या ठिकाणी बजरंगबली हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसते। तर यांचंही दर्शन आपल्याला या ठिकाणी मिळतं। या ठिकाणी गोमुख आहे। देवाला स्नान घातल्यानंतर, शिवलिंगाला स्नान घातल्यानंतर जे पाणी येतं त्या गोमुखातून हे बाहेर पडतं। या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे कोरीव पद्धतीची। तर बघू शकता याची रचना पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल किती प्राचीन हे मंदिर आहे। पेशवेकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया। तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।